आणखी एक प्रस्तुत कविता आपण पाहत आहोत, ती पण जागतिकीकरणाचे चित्रण रेखाटणारीच आहे. ग्लोबल मेहंदीची नक्षी असं कवितेचं शीर्षक आहे. अझीम नवाज राही या कवितेचे कवी आहेत. त्यांचा व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र फाउंडेशनचा यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार यांनी पटकवलेला आहे. प्रचलित समाजातील अन्यायाची वृत्ती आणि विषमता याच्यावर भाष्य करणारी यांची कविता असते. ग्लोबल मेहंदीची नक्षी. सगळ्या जगामध्ये जागतिकीकरण आलं, हे आपण मागच्या एका कवितेमध्ये पाहिलेलं आहे. पण एका बाजूला असाही एक प्रचंड मोठा समूह, की जो समूह जगण्याच्या संघर्षामधून त्याला बाहेर पडताच येत नाही, एवढ्यात पुन्हा तो जागतिकीकरणाच्या चरख्यामध्ये पुन्हा अटकलेला आहे. आणि तो अटकला असा की जगाचा वेग त्याला धरता येत नाही, जगासोबत त्याला चालता येत नाही. आणि सद्यस्थितीमध्ये आजच्या भाकरीचा प्रश्न हा त्याच्यासमोर यक्ष म्हणून उभा आहे. कवी जो काही लिहितो ते आपल्या अवतीभोवतीच घडत असतं. असे बरेच कवी आहेत की आपल्या अवतीभोवती घडत नाही ते लिहितात. पण काही कवीच्या कविता या आपल्या काळजापर्यंत यासाठी भिडतात की ते चित्र म्हणण्यापेक्षा ते भीषण चित्र आपण आपल्या अवतीभोवती पाहिलेलं असतं. कवितेत काय त्याने तुकडे केलेले आहेत कवितेचे. माणसे रोजगारासाठी घराबाहेर पडल्यावर दिवस मोहल्ल्यातल्या बाया बापड्यांचा, गुलगुले विकल्यानंतरच्या जब्बारच्या टोपलीसारखा मन उदास भकास, लोड शेडिंग वेळेतल्या पीठगिरणीसारखे. या मोहल्ल्यातली कष्ट करणारी मंडळी जेव्हा मोहल्ल्याच्या बाहेर जाते तेव्हा या मोहल्ल्याला स्वरूप कसं येतं? गुलगुले विकल्यानंतरच्या जब्बारच्या टोपलीसारखं, रिकामा झालेल्या टोपलीसारखं, किंवा ऐन लोड शेडिंगच्या काळामध्ये पीठगिरणीसारखं. गिरणी तर दिसते पण तिचं अस्तित्वच जाणवत नाही. लाईट नसल्यावर गिरणी बंद असते ना, आणि गिरणी बंद असली की माणसांची वर्दळ तिथं नसते. म्हणजे एक प्रकारे तिथे एक उदासता अशी पसरलेली असते. तसंच या मोहल्ल्यांचं आहे. माणसे रोजगारासाठी घराबाहेर पडल्यावर दिवस मोहल्ल्यातल्या बाया बापड्यांचा कसा, तर गुलगुले विकल्यानंतरच्या जब्बारच्या टोपलीसारखा, मन उदास भकास. हे अशी अवस्था काय येत असते? गरजांच्या साखळदंडाने बांधलेलं आयुष्य विसावत नाही घटकाभरासाठी. लाकूड अपेक्षांचे भेदणारी करवत उजाडताच डोक्यांवर विवंचनांचे पर्वत. आदळत आहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा, गेल्या नाहीत अजून मोहल्ल्याला खेटून
बीज बाजारांच्या रंगीबेरंगी वाटा. दोन चित्र आहे तिथं. एक चित्र कोणतं आहे? गरजवंतांचं. गरजवंत हा शब्द गरज या शब्दापासून आला. ज्याची काय गरज असते? जगण्यासाठी भाकर तुकड्याची गरज असते, जगण्यासाठी अंगभर कपड्याची असते, जगण्यासाठी एका छताची असते, जगण्यासाठी एका शाश्वत उत्पन्नाची गरज असते. म्हणून त्याला आपण गरजूवंत म्हणतो. गरजांच्या साखळदंडाने बांधलेलं आयुष्य. एक गरज संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी. हजारो गरजा माणसांच्या आयुष्यामध्ये येत असतात. जसा दिवस उजाडतो तो प्रश्न घेऊनच उजाडतो, आणि जसा दिवस मावळतो प्रश्नांची उत्तरं न देताच मावळतो. हे एक चित्र आहे. एका बाजूला लाकूड अपेक्षांचे भेदणारी करवत, उजाडताच डोक्यावर विवंचनांचे पर्वत. या गरीब वस्त्या, या झोपडपट्ट्या, या पुलाखाली राहणारे लोक, खेड्यात वस्त्यात वाडी तंड्यावर राहणारे लोक का भ्रमंती करतायत पिढ्यानपिढ्या एवढी? का फिरतायत भाकरीच्या शोधामध्ये? का फिरतायत पाण्याच्या शोधामध्ये? का फिरतायत कामाच्या शोधामध्ये? लॉकडाऊनच्या काळामध्ये लाखो लोक रस्त्याने एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात हजारो किलोमीटर चालत गेले. हजारो किलोमीटर चालत गेले. कोण लोक येथे? का फिरतायत एवढं? का वणवण चालली आहे यांची? कारण दिवस उजाडला की डोक्यावर विवंचनांचे पर्वत. म्हातारी आईवडील आहेत, त्यांचं आजारपण आहे, लहान लेकरं आहेत, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या भाकरीचा प्रश्न आहे, त्यांच्या निकडींचा प्रश्न आहे, त्यांच्या गरजांचा प्रश्न आहे. एका बाजूला हे चित्र आहे, दुसऱ्या बाजूला कोणतं चित्र आहे? आदळत आहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा, गेल्या नाहीत अजून मोहल्ल्याला खेटून बिग बाजारांच्या रंगीबेरंगी वाटा. मॉल कुठं गरीब वस्तीच्या आसपास असतो का बरं? नाही. झोपडपट्टीतून मॉलला वाट जाते? नाही. मग जागतिकीकरण झालं, जागतिकीकरण झालं, जागतिकीकरण झालं असं आम्ही सतत ओरडत असतो, सतत ऐकत असतो, सतत बोलत असतो. पण इथं कवींनी प्रश्न उपस्थित केला आहे, गेल्या नाहीत अजून मोहल्ल्याला खेटून बिग बाजारांच्या रंगीबेरंगी वाटा. एका बाजूला प्रश्नांची पर्वत डोक्यावर घेऊन चालणारी माणसंही, आणि दुसऱ्या बाजूला रंगीबेरंगी या कोणत्या बिग बाजारांच्या वाटा. मॉलला किती वाटा असतात जायला? गाड्या कुठंतरी पार्किंग करण्यासाठी वेगळीच जागा, येण्यासाठी वेगळीच जागा. वरच्या मजल्यावर जायचं असेल तर त्या सरकत्या पायऱ्यावरनं वर जायचं. सगळा झगमगाट, लाइटिंगचा झगमगाट, गाण्यांचा कल्लोळ, खाण्यांची चंगळ, कंसात पैसे देऊन कंस बंद. जे एका बाजूला या रंगीबेरंगी वाटांनी चालणारी माणसं आहेत, विलासी जीवन जगणारी माणसं आहेत, आणि दुसऱ्या बाजूला दिवस उजाडताच काय त्यांच्या डोक्यावर? विवेचनांचे पर्वत. विवंचना, विवंचना
हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, नाही 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 नाहीच फक्त. आणि मग कवीला प्रश्न असा पडतो की ही कोणत्या देशातली माणसं आहेत, ही कोणत्या ग्रहावरची माणसं आहेत. एका बाजूला एवढं झगमगीत जीवन जगतात आणि दुसऱ्या बाजूला एवढं दळभद्री जीवन जगतात. याचा अर्थ काय होतो की माणसाचं जीवन समान पातळीवर नाही आहे, माणसाचं जीवन विषम पातळीवर आहे. म्हणून कवीला प्रश्न पडतो की गेल्या नाहीत अजून मोहल्ल्याला खेटून बिग बाजारांच्या रंगीबेरंगी वाटा. न्याहाळतात बाया नजरेने अचंबित, न्याहाळतात बाया नजरेने अचंबित, उंच इमारतींवरच्या लांबच लांब टाक्या सिंटेक्स. चघळतात कुतूहलाने शॉवरच्या थंड गरम पाण्याच्या नळांचा विषय. गरीब माणसांना एवढंच कुतूहल आहे की एका बाजूला गगनचुंबी इमारती, त्यातली राहणारी माणसं, त्यांचं जीवन. सिनेमात पाहतात, टी व्हीत पाहतात, बातम्यात पाहतात, पण प्रत्यक्ष जीवनात मात्र लांबूनच पाहतात. ते आश्चर्य वाटतं त्यांना. उंच इमारतींवरच्या लांब लांब टाक्या सिंटेक्स, चघळतात कुतूहलाने शॉवरच्या थंड गरम पाण्यांच्या नळांचा विषय. काय असतं या गरीब बायकांचं, काय म्हणणं असतं? कुतूहल आहे, नवल आहे. एकच नळ उजवीकडे फिरवलं की त्याला गरम पाणी, डावीकडे फिरवलं की त्याला थंड पाणी. काही बायकांना स्वप्नात वाटतं, बाई एकाच नळाला असं, कारण यांच्याकडची नळं कशी येतात? सामान्य माणसाच्या नळाला पाणी येतं ते कसं येतं, किती दिवसांनी येतं, कशात साठवतात पाणी हे? थंड गरम पाण्याच्या नळांचा विषय गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी. रांजणं कुणाकडे आहेत? या छोट्या गरीब लोकांकडे रांजणं आहेत. आणि उंचच्या उंच इमारतीवर मोठ्या मोठ्या ज्या सिंटेक्सच्या टाक्या आहेत त्या कुणाच्या आहेत? श्रीमंतांच्या आहेत. येथे आठवडा उलटल्यावर नळाला पाणी. कारण यांचे रांजणेच कोणते गातात? वाळवंटी गाणी. वाळवंट म्हणजे पाणी नसलेला प्रदेश. आणि हे जीवन ही वाळवंटीच आहे, हे जीवन ही वाळवंटीच आहे. गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी, येथे आठवडा उलटल्यावर नळाला पाणी. पडझड वारसा हक्काने आलेली, पडझड वारसा हक्काने आलेली. प्रवास माहेर ते सासरपर्यंतचा. दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम. आता या छोट्या झोपडवस्त्यांमध्ये राहणारी ह्या ज्या बायका आहेत यांचा प्रवास कसा आहे? पडझड. म्हणजे बापांच्या घरीही पडझडच होती आणि सासरी आल्यावरही पडझड. ते दोन्हीकडची स्थिती सारखीच, स्थिती सारखीच. दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम. आता यात काय फरक आहे बरं? म्हणजे तलवारीवर भोपळा पडला काय, भोपळ्यावर टरबूज पडलं काय, किंवा तलवार पडली काय? एकच ना, तुकडेच होणार त्याचे. दळण कांडण भांडी कुंडी धुनी धानी बाळांपण, उपासमारीच्या रोजाला रमजानचा सलाम. गोरगरीब असलेल्या समाजामध्ये आणखीन एक समाज जो आहे तो मुस्लिम समाज. या मोहल्ल्याचं चित्रण इथं कवी करताना दिसतो आम्हाला. दळण कांडण भांडी कुंडी धुनी धानी बाळांपण, उपासमारीचा रोजाला रमजानचा सलाम. रमजान किंवा रमजानमध्ये धरला जाणारा पवित्र उपवास जो आहे तो वर्षातून एकदा येतो, पण गरिबाला 12 महिने रमजान. गरिबाला 12 महिने रमजान. होत नाही जगण्याची मुळे कधी पक्की, गिळते स्वप्नांच्या पोस्टरला वास्तवाची जळजळीत चिक्की.
वारसा हक्कानं काय आले? दारिद्र्य, उपासमार, कुचंबना. कसली घरं असतात गरीब माणसांची, दरिद्री माणसांची. आमच्याकडं सरकारने दारिद्र्य रेषा ठरवली, पण दारिद्र्य रेषेखालच्याचं काय ते ठरवलं नाही. आणखून नाही ठरलं आमच्याकडं. आणि ही दररोजची उपासमार आहे. म्हणून कवीने त्याला शब्दच दिलाय रमजान. उपासमारीच्या रोजाला रमजानचा सलाम. उपवासधऱ्यांनी पुण्य मिळतं असं म्हणतात. मला वाटतं जगामध्ये आपल्या देशात उपाशी राहण्याची संख्या जास्त आहे. यांना तर देव पटकन प्रकट झाला पाहिजे, प्रसन्न झाला पाहिजे. बोल वच्चा, काय देऊ तुला असं म्हटलं पाहिजे. इथपर्यंत उपासमारीला या देशामध्ये अनेक तोंडांनी, पोटांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून कविता एक ओळी ओळीची कविता नसते, तो ओळीचा अर्थ असतो, तो जगण्याचा संदर्भ असतो. जगण्यावर चिंतन करायला भाग पाडणारी ती एक संहिता असते. वेस परिसरात सकाळी टमरेल घेऊन जाणाऱ्या बाया, पान झडल्या एरंडासारख्या सांगतात पदराने डोळे पुसत, मारझोड दारुड्या नवऱ्याची दाखवतात पाठीवर वळ काठीचे, छळवणूक सासरची जीव घेणी, करते एक भार दुसरीचा हलका, खर्चून शब्द ठेवणीतले मायाळू, दाटतो सांत्वन करणारीच्या डोळ्यासमोर पडद्याचा धुका ओलसर. काय या स्त्रियांचं काय जीवन आहे, काय कुचंबना यांची. वेस परिसरात सकाळी टमरेल घेऊन जाणाऱ्या बाया, पान झडल्या एरंडासारख्या, अगदी किटकिटीत झालेल्या बायका या. म्हणजे एका देशामध्ये आपण अनेक चित्र पाहतो. गोंडस बाळ चित्रामध्ये दिसतात. ती बाळं कुठली आहेत? ती इंडियातली आहेत. आणि जी बाळं कृश झालेली आहेत ती कुठली आहेत? जी झोपड्यात राहतात, जी बसक्या घरात राहतात, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कधी मिटतच नाही, ती भारतातली आहे. अनेक कवींनी स्त्रियांच्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे, पण इथला कवी मात्र स्त्रीचं वर्णन करताना काय म्हणतो? पान झडल्या एरंडासारख्या. एरंडीचं झाड अगदी लहान असतं आणि त्याची पानं झडली की ती कसं दिसतं, एकदम काटकुळं. तर ती उपमा इथं दिलेली आहे. वेळ परिसरात टमरेल घेऊन जाणाऱ्या बायका म्हणजे यांच्याकडं टॉयलेटची, स्वच्छतागृहाची उपलब्धता नाही आहे. म्हणजे आम्ही कितीही म्हटलं की आता नाही तसं नाही तसं नाही तसं नाही 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 तसं आहेच. आणखीन जे नाही म्हणतात त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहावं सगळं हे, हिंमत असेल तर. आणि मग इथं जमलेल्या बायका काय करतात? की संडासच्या निमित्तानं आल्यावर त्या एकमेकींसोबत आपलं दुःख शेअर करतात, आपलं दुःख सांगतात. मारझोड करणाऱ्या नवऱ्याचं, दारुड्या नवऱ्याचं, सासरच्या छळवणुकीचं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठेवणीतले जे काही शब्द आहेत त्यांचे, कोणते मायाळू शब्द, त्या एकमेकींना त्या देतात घेतात. म्हणजे एकमेकींच्या दुःखाचा भार हलका करण्याचा त्या प्रयत्न करतात. तारुण्य बहारताना कोळपून गेलेले, जगणे विशालहीन विद्वांचे होरपळून गेलेले, निराधारांच्या तुटपुंज्या अनुदानासाठी
एरझरा पोस्टाच्या मारणाऱ्या, म्हाताऱ्या मरणाला टेकलेल्या, बंदुका अनिश्चिततेच्या शक्यतांकडे रोखलेल्या, वागतो फटकून चंद्र इथे नेहमीचा, पौर्णिमेचा. काय बरं, या स्थितीमध्ये या जगणाऱ्या बायका कालांतरानं वृद्धपकाळामध्ये प्रवेश करतात. विधवा झालेल्या आहेत त्या, तारुण्य बहरताना कोळपून गेलेल्या. म्हणजे खरं म्हणजे या दारिद्र्यामध्ये ना बालपण सुखाचं आहे, ना तारुण्य सुखाचं आहे, ना वृद्धत्व सुखाचं आहे. आयुष्याचे तिन्ही ऋतू इथं फेल गेलेले आहेत. जगणे वशिलाहीन, ज्यांना वशिला नाही त्याचं जगणं या देशामध्ये खूप अवघड आहे, या समाजामध्ये खूप अवघड आहे. आणि मग या बायका कशावर जगतात? निराधारांच्या तुटपुंजा अनुदानासाठी. हे कितपत खरं आहे माहीत नाही आहे, कितपत लोकांना याचा फायदा झाला आहे किंवा होतो आहे, आणि जर ते पैसे मिळत असतील तर त्यांच्या जगण्यापुरते ते असतात का? जेव्हा आम्ही शिकतो म्हणतो तेव्हा आम्ही काय शिकतोत हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एवढे मार्क्स घेऊन पास झालो असं जेव्हा म्हणतो, ते मार्क्स कशाचे मिळाले हे आम्हाला कधीतरी एकांतामध्ये बसून तपासायला पाहिजे. जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा आम्हाला कुठंतरी ज्ञानाचा डोळा यायला लागतो, आम्हाला दिसायला पाहिजे हा समाज कोण कुठे आहे. उगीच आपलं 15 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला आपल्या अंगामध्ये रक्त उसळतं ना, सकाळी 6 पासून ते 8पर्यंत किंवा 9पर्यंत. डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, ये भारत देश है मेरा. या दोन्ही दिवशी 2-2.5 तास रक्त खूप सळसळतं. नंतर मग एकदा झेंडावंदन झाला की आपला हॉलिडे सुरू होतो. ही गोष्ट आम्हाला यासाठी लक्षात घेतली पाहिजे की इथं जगणाऱ्या या स्त्रिया पोस्टामध्ये एरझाऱ्या करतात की आमचं ते आलं का, अनुदान आलं का, यासाठी या पोस्टामध्ये एरझाऱ्या करतात. म्हाताऱ्या मरणाला टेकलेल्या, बंदुका अनिश्चिततेच्या शक्यतांकडे रोखलेल्या, वागतो फटकून चंद्र पौर्णिमेचा. कारण यांच्या आयुष्यात शीतल चांदणं कधी आलंच नाही. फक्त होरपळणं, कोरपळणं, कोळपून जाणं, स्वतःला जाळणं, जाळत राहणं, जाळून घेणं, याशिवाय यांच्याकडं हा पौर्णिमेचा चंद्र कधीही यांच्या वाट्याला येत नाही. तो यांच्यासोबत फटकूनच वागतो. इथंच आपण थांबू. याच्या नंतरच्या भागात आपण पुढे जाऊया.